आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। चंद्रकांत खैरे मला नेहमी डावलण्याचा प्रयत्न करतात। एकाकीपणानं कुणी वागत असेल तर प्रमुखांना कळलं पाहिजे। अंबादास दानवेंचा आरोप। तर मी खैरेंसाठी काम करत नाही, ठाकरेंसाठी काम करतो, दानवेंचं वक्तव्य। 10 वर्षांपासून मी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक। मी नाराज असल्याच्या चर्चांना अर्थ नाही। मी कधीच शिंदे गटामध्ये जाणार नाही। नाराजीच्या चर्चेवर दानवेंचं स्पष्टीकरण। इथं कोणी वागत असेल तर मला असं वाटतं या गोष्टीची दखल पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे। चंद्रकांत खैरे तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं का? अशा काही हो, नेहमीच करतात। मी काय खैरे साहेबांकडे पाहून थोडी पक्षच काम करतो, मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पाहून पक्षच काम करतो। काल खैरे आणि दानवेंसोबत सकारात्मक चर्चा। अंबादास दानवे अजिबात नाराज नाहीत, शिंदेच्या संपर्कातही नाहीत। संजय राऊतांची माहिती। अजिबात नाराज नाही, अजिबात नाहीत। अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते आहेत। अंबादास दानवे यांची इच्छा होती लढण्याची, त्यांनी इच्छा व्यक्त केली। काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली। केसी वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला, बाळासाहेब थोरातांसह जयंत पाटीलही उपस्थित। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची बाळासाहेब थोरातांची माहिती। इंडिया आघाडीची उद्या महत्वपूर्ण मुंबईमध्ये बैठक। 20 पक्षातील प्रमुख नेत्यांना बैठकीचं निमंत्रण। बैठक झाल्यानंतर सर्व नेते राहुल गांधींच्या सभेला उपस्थित राहणार। मी संन्यास घेणार नाही। भाजपच्या 2 उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर उदयनराजे भोसलेंची पहिलीच प्रतिक्रिया। भाजपकडून अद्याप उदयनराजेंच्या उमेदवारीची घोषणा नाही। ते ठरलं त्यावेळी बघू तुमचा काय निर्णय? एवढंच सांगेन, मी काय संन्यास घेणार नाही एवढंच सांगतो। भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही। भंडारा गोंदियाची जागा आम्हाला मिळणार, प्रफुल्ल पटेलांनी सांगितल्यानं आमची तयारी पूर्ण। सुनील फुंडेंची प्रतिक्रिया। माहितीमध्ये रामटेकच्या जागेवरून पेच कायम असताना खासदार कृपाल तुमानेंकडून प्रचार सुरू। तुमानेंकडून काटोल नरखेड परिसरामध्ये कार्यकर्ता मेळावा। रामटेक मतदारसंघावर भाजप आणि शिंदे गटाकडून दावा। माढा लोकसभेवरून महादेव जानकरांच्या घरामध्ये संघर्ष पेटला। पुतळ्या स्वरूप जानकर माढा लोकसभेची निवडणूक लढवणार। मी आता राजकारणामध्ये येणार, स्वरूप जानकरांचा निर्धार।